थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे 7वा, 8वा आणि 9वा महिना. 7व्या महिन्यामध्ये गर्भवतीच्या हालचाली या जड व्हायला सुरुवात होते. थोडंसं हालचाल करताना त्रास होतो. 7व्या, 8व्या महिन्यामध्ये औषधांनी सिद्ध केलेलं तूप आणि भात खावा असं सांगितलेलं आहे. याच्यासाठीचं कोणतं तूप वापरायचं ते तुमच्या वैद्यांना जरूर विचारा आणि त्यांच्याकडून घेऊन त्याचा आपल्या डेली फूड हॅबिटमध्ये नक्की समावेश करा. 8वा महिना हा थोडा नाजूक असतो. या काळामध्ये जास्त काही कष्टाची कामं किंवा फार हालचाली करताना किंवा इव्हन व्यायाम करताना सुद्धा थोडी काळजी घ्यायला हवी. 8व्या महिन्यापासून आईने नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. या महिन्यापासून डीप ब्रीदिंगची प्रॅक्टिस किंवा ऑइल मसाज करणं या गोष्टी सुरू करायला हव्यात. ऑइल मसाज करण्यासाठी तुम्हाला घरात जे तेल उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. तिळाचं तेल किंवा कोकोनट ऑइल यापैकी काहीही वापरलं तरी चालेल. पोटाला पूर्ण, कमरेला, थाईजना असा मसाज जरूर केला गेला पाहिजे. याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत होते. याबरोबरच या काळात कधीही गरगरलं, चक्कर आल्यासारखं वाटलं, एकदम डाऊन वाटलं किंवा खूप थकवा आला तर शतावरी कल्प हा तुमच्या हाताशी असला पाहिजे. जाता येता शतावरी कल्प खाल्लात तरी पण चालेल. 8व्या आणि 9व्या महिन्यात आयुर्वेदामध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी वेगवेगळे बस्ती सांगितलेले आहेत. तेलाचे आणि काढ्याचे बस्ती घेतले तर डिलिव्हरी नॉर्मल व्हायला मदत होते. यासाठी पण तुमच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या आणि त्यानुसार तुमच्या 8व्या आणि 9व्या महिन्याच्या रुटीनमध्ये तेलाच्या किंवा काढ्याच्या बस्तीचा समावेश जरूर करा. धन्यवाद.